मागल्याशिवाय राहणार नाही उपयोगी अधिकारी साहेब. मग म्हणसाल चांगलं नाही, येत नाही. 1000 वेळेस जेलमध्ये गेलो तरी चालेल. आम्ही गावचं जेल भरलं, एवढं जेल भरलं. आताही मी स्वतः अखिल भारतीय किसान सभेचा राज्य कमिटीचा पदाधिकारी. अरे मुंबई पासून, दिल्ली पासून, नागपूर पासून आज या आंदोलनामध्ये या ठिकाणी आम्ही उभे आहोत. तुम्हाला माहिती आहे आज या महाराष्ट्रामध्ये जे संपूर्ण कर्जमुक्तीचं आंदोलन चालू झालेलं आहे. तुम्हाला माहिती असेल, शासनाला मला वाटतं अजून माहिती नाही. इथल्या अधिकाऱ्यांना आम्ही 4-5 दिवसापूर्वी एक निवेदन घेऊन गेलो होतो आणि जबाबदार या तालुक्याचा तहसीलदार म्हणतो की तुम्हाला कर्ज माफ झालेलं आहे, मग काय पाहिजे. त्यांना हे सुद्धा माहित नाही की यांना कोणतं कर्ज माफ झालेलं आहे, यांच्या कोणत्या कंपन्यांवर कारवाई करायची आहे, कोणते कृषी केंद्र आहे, काय करते तालुका कृषी अधिकारी खामगाव, काय करते जिल्हा कृषी अधिकारी बुलढाणा, काय करतात हे कृषी विद्यापीठ. हे पांढरे हत्ती पोचण्याचं काम ही जनता या ठिकाणी करते. म्हणून हा सवाल का जवाब आम्ही या ठिकाणी मागतो. भावांनो, हे तर कारवाई झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. पण कर्जमुक्तीचं सुद्धा मी तुमच्याशी बोलतो. आता ज्या काही 2 अटी त्यांनी काढलेल्या आहेत त्या 2 अटी काढून होणार नाही. 16 अटी आहे त्याच्यामध्ये, अटी शर्ती आणि निकष. आणि कुठून शब्द आणला देवा भाऊना माहित नाही, तत्वतः त्याच्यामध्ये टाकलेला आहे. प्रोत्साहन पर देतो म्हणते. भीक देता का तुम्ही? आम्ही भीक मागायला नाही आलो. आमच्या अमोल भाऊंनी सांगितलं, एका दाण्याचे 1000 दाणे करणारा शेतकरी आज आत्महत्या करतोय. त्यांनी असंही म्हटलं, अरे नाही केला शेतकऱ्यांनी पेरा तर काय खासाल रे धतुरा तुम्ही. तुमच्या ताटात जे अन्न येते ते माझी माय माऊली, माझा बाप रक्ताचा घाम गाळून त्याचं अन्न पिकवतो आणि तुम्ही खाता. हे लक्षात असू द्या. त्याच्याशी जर बेईमानी केली तर तुमची गाठ शेतकऱ्याशी आहे आणि भविष्यात सरकार विरुद्ध शेतकरी नेते आणि शेतकरी मायमावल्यांचा संघर्ष उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. याची नोंद मात्र शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे आणि होणाऱ्या परिणामाची जबाबदारी ही शासनाची असेल. त्या 14 अटी शेतकरी कर्जमाफीच्या काढल्या पाहिजेत. जर तुम्ही त्या काढल्या नाहीत तर या ठिकाणावर आम्ही इशारा देतो. दिनांक 22 जुलै रोजी चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री आणि कृषी मंत्री दत्ता भरणे मामा आणि तसेच मुख्यमंत्री यांना आम्ही 22 तारीखला सकाळी 11:30 वाजता आझाद मैदान ते मुंबई मंत्रालयापर्यंत सळकुई पळ केल्याशिवाय राहणार नाही. या सरकारची चट्टी फाडल्याशिवाय राहणार नाही. आम्ही चट्टी फाडलेली आहे देवा भाऊ आपली. तुम्ही बघितलं असेल 2017 मध्ये ती कर्जमाफी, तो शेतकरी संप पुनतांबा, शेतकरी सुकाणू समितीचा संप, 12 दिवस दूध आणि तुम्हाला आम्ही फळं आणि ते पोहोचू दिलं नाही तुमच्या पुन्हा मुंबईमध्ये, हे विसरू नका. त्याच्यानंतर लॉंग मार्च निघाला नाशिक ते मुंबई. 2017 ची कर्जमाफी, 2019 ची कर्जमाफी. देवा भाऊ तुम्ही आम्हाला 40,000 कोटीचं कर्ज माफ केलं 2017 मध्ये. तुम्ही सांगितलं आम्ही कर्ज माफ केलं, आम्ही रस्त्यावरची लढाई जिंकलो, टेबलवर हारलो. तुमचं सरकार असताना तुम्ही फक्त 19,000 कोटी माफ केले आणि तुम्ही सांगितलं होतं मी अभ्यास करतो, पुन्हा येतो. आले देवा भाऊ तुम्ही, तुमचं अभिनंदन. तुम्ही आल्याबद्दल दुमत नाही. पण तुम्ही आल्यानंतर तुमचा अभ्यास अजून झाला नाही का राजो? 2026 आहे ना. 2019 ते 2026 मध्ये किती दुष्काळ पडले होते अंबादास भाऊ? किती कोरडे दुष्काळ पडले? 7,000 कापसाचा भाव, 1400 रुपये मक्याचा भाव, 1200 रुपये सोयाबीनचा भाव. आता यावर्षी मका आपला हरभरा पेरला, खताचे भाव वाढले. हरभरा सोंग्याला गेलो, खताचे भाव वाढले. आताही खताचे भाव वाढले. त्याच्यावर नरेंद्र मोदीचा फोटो. 50 किलोची बॅग 40 किलोले. तुमचे कीटकनाशक ते शेतात गेल्यानंतर काहीच काम करत नाही. अरे काय लावलं रे हे तुम्ही? काय धंदे लावले? 36,000 कोटीची कर्जमाफी नाही म्हणतो लाडक्या बहिणीचा भाऊ. काही कोटी बहिणी त्यातून काढून टाकल्या लाडक्या भावानं. अरे रोज माझ्या माय माऊलीचं कुंकू पुसते रे. कधी नव्हे एवढा ओला दुष्काळ या 2025-26 मध्ये झाला. मी स्वतः विदर्भाच्या दौऱ्यावर होतो 15 दिवस. मी स्वतः मराठवाड्याच्या दौऱ्यावर होतो. मी स्वतः उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात होतो. रॉकेट तिकीट पासून तर सर्व शेतकरी नेते, राजू शेट्टी पासून तर डॉक्टर अजित नवलेपर्यंत आणि या देशातले सर्वात मोठे पत्रकार, विचारवंत, रेमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त
पी साईनाथ आमच्या सोबत होते. अख्ख्या महाराष्ट्राचा दौरा केला. मराठवाड्यात नांदेड असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, गावाचे गावं, शहराच्या शहर, शेताचे शेत वाहून गेले. आजही त्या ठिकाणी शेती करण्यासाठी जमीन राहिलेली नाही आहे. त्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत काही मिळालेलं नाही. भाऊ, हेच योग्य वेळ आहे कर्जमुक्तीची. 36,000 कोटीचं कर्ज माफ करा, नाहीतर सरकार तुमचं अरबी समुद्रात आम्ही बुडून टाकल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा देतो. कारण आम्ही या ठिकाणी सर्व शेतकरी संघटना, सर्व